सगळे या निकालानंतर निश्चितच चकित व्हाल. काँग्रेस पार्टीला या राज्यामध्ये क्रमांक 2 वर आपण सगळे बघू शकाल. ग्रामीण भागातील जनतेने यावेळेस आपल्याला आश्चर्यचकित करणारे निकाल देतील, कारण मेट्रोपॉलिटन मध्ये आपण काही फार बोलू शकत नाही. तो निकाल आणि निवडणुका अजून अद्याप उशीर आहे त्याला. पण आजचा निकाल मात्र विदर्भामधील सर्वाधिक नगर परिषदा या काँग्रेसच्या ताब्यात दिसतील आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड पैशाचा पूर आणला गेला, सत्तेचा दुरुपयोग केला गेला. त्यामुळं भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या सहकार्याने 1 नंबरवर राहील. परंतु जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने आणि आम्ही कुठलाही बळ नसताना काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक 2 पर्यंत पोहोचते, याचाच अर्थ जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे, राहील, हा याचा अर्थ निवडणूक निकालानंतर सगळ्यांना दिसेल. 2 नंबरवर पोहोचाल असं म्हणतायत, नंबर 1 वर कोण राहील असं वाटतं मला? मी सांगितलं ना, भारतीय जनता पक्षच सांगितलं की काय आपण 1 नंबरवर भाजपच राहील. या निकालानंतर निश्चितच चकित व्हाल. काँग्रेस पार्टीला या राज्यामध्ये क्रमांक 2 वर आपण सगळे बघू शकाल. ग्रामीण भागातील जनतेने यावेळेस आपल्याला आश्चर्यचकित करणारे निकाल देतील, कारण मेट्रोपॉलिटन मध्ये आपण काही फार बोलू शकत नाही. तो निकाल आणि निवडणुका अजून अद्याप उशीर आहे त्याला. पण आजचा निकाल मात्र विदर्भामधील सर्वाधिक नगर परिषदा या काँग्रेसच्या ताब्यात दिसतील आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड पैशाचा पूर आणला गेला, सत्तेचा दुरुपयोग केला गेला. त्यामुळं भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या सहकार्याने 1 नंबरवर राहील. परंतु जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या सहकार्याने आणि आम्ही कुठलाही बळ नसताना काँग्रेस पक्ष स्वबळावर क्रमांक 2 पर्यंत पोहोचते, याचाच अर्थ जनतेच्या मनामध्ये काँग्रेस आहे, राहील, हा याचा अर्थ निवडणूक निकालानंतर सगळ्यांना दिसेल. 2 नंबरवर पोहोचाल असं म्हणतायत, नंबर 1 वर कोण राहील असं वाटतं मला? मी सांगितलं ना, भारतीय जनता पक्षच सांगितलं की काय आपण 1 नंबरवर भाजपच राहील, कारण सत्ता आहे, इतके मोठे सगळे मंत्री आहेत, प्रचंड पैसा आहे, सोबतीला निवडणूक आयोग आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की नंबर 1 ला तेच असणार. एक्झिट पोल मध्ये मात्र चित्र वेगळं दिसत आहे. जी गड आपला विदर्भ मानण्यात येतो तिथे थोडी काँग्रेसची पीछे नाही. आता ते निकाल आल्यानंतर काल आपण सगळे सामोर पाहिला किती नगर परिषदा कुठल्या येत आहेत. त्यामुळे मुद्दाम साम हा विषय यासाठी केला की बाकीच्या एक्झिट पोल दाखवले नाही, साम दाखवत होते त्यामुळे, आणि नगर परिषदा वाईज दाखवत होतो. त्यामुळे आता इतर TV 9, तुमचं NDTV, झी TV यांचे अंदाज जे आहेत विदर्भाच्या संदर्भात हे काँग्रेसला कमी नाही आहे. हो, यावेळी नाही, असं आहे, काँग्रेस 2 आकडे पोहोचेल का हे मी सांगणार नाही. 246 नगर परिषदा आहेत. 246 नगर परिषदामध्ये काँग्रेसचा आकडा क्रमांक 2 वर राहील राज्यात. एवढं मी खात्रीनं तुम्हा सगळ्यांना सांगतोय, आणि तेवढंच सहकार्य जनतेचं होतं हे मी फिरताना मला दिसलेलं आहे. भाऊ, विरोधी पक्षापेक्षा यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे प्रचारात जास्त समोर होते. तुम्हाला काय वाटतं? 2 नंबरवर तुम्ही तुमचा दावा करताय, शिवसेना कुठला नंबर? शिवसेना 3ऱ्या नंबरवरच जाईल, हे बघाल तुम्ही निकालानंतर.
क्लिअर होईल, स्पष्ट होईल. त्यामुळे सत्तेतील पक्षाच्या विरुद्ध लढताना, सत्तेच्या विरुद्ध लढताना संपूर्ण राज्यामध्ये आमचे 16 आमदार आहेत. फक्त 16 आमदारांच्या बळावर जर आम्ही क्रमांक 2 वर पोहोचतो आहोत, तर जनतेच्या मनातील भावनांचा, शेतकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या आणि महिलांच्या मनातील तो उद्रेक आहे असा त्याचा अर्थ निघेल आणि यापासून सत्ताधारी निकालानंतर धडा घेतील असं सुद्धा आगाऊ सूचनाच मी त्यांना करतोय. विदर्भामध्ये 100 ठिकाणी 100 शहरांमध्ये मतदान होत आहे. किती आकडा तुम्हाला अपेक्षित आहे काँग्रेस? आम्ही सांगितलं की विदर्भामध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स करू आणि विदर्भामध्ये किमान 30 ते 32 नगर परिषदा ह्या काँग्रेसच्या ताब्यात तुम्हाला दिसतील. भाजप 365 दिवस ऍक्टिव्ह मोडवर असतो. आता भाजपनं या मतमोजणीच्या आधीच महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्री गडकरी, फडणवीस सगळे बावनकुळे मीटिंग घेत आहेत आणि महानगरपालिकेसाठी ऍक्टिव्ह मोडवर आहे. काँग्रेसची काय स्थिती आहे? आम्ही ते कोण म्हणतो ऍक्टिव्ह मोड वगैरे काही नसतं. सत्ता आहे, पॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे ते ऍक्टिव्ह मोडवर दिसतात. त्याच्या सोबतीला सगळी मीडिया आहे, त्यामुळे ते ऍक्टिव्ह मोडवर दिसतात. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.